10वी झाल्यानंतर मी रिक्षा व्यवसाय करतो. समाजकार्य हे त्यांच्या रक्तात नेहमीच भिनलेलं आहे. हे मला लग्नापासूनच जाणवून आलेलं आहे. 2002 साली माझ्या वडिलांनी तिथला SS मिरजे मधला जॉब सोडला. तेव्हा वडिलांना 1800 रुपये पगार होता. प्रत्येकाला म्हणजे दुधाची गरज आहे. प्रत्येकाच्या घरी मूलबाळ आहे. ह्यांना दुधाची आवश्यकता भासू शकते याची मला पूर्णपणे जाणीव होती. कोरोना काळात असं अचानक लॉकडाऊन, पुन्हा असं सगळे रस्ते बंद, येण्या जाण्याच्या सुविधा बंद, त्यामुळं लोकांना काहीतरी कुणाच्या तरी आधाराची गरज होती. स्वच्छतागृहे महिलांच्यासाठी अपुरे आहेत आपल्या इथं आणि जरी असतील तर त्यांची देखभाल व्यवस्थित झालेली नाही. दुसऱ्याच्या जर का वेदना असेल तर मला त्याच्या संवेदना जाणवतात. इथले सगळे गणपती जे आहेत ते आमच्या कोटी तीर्थामध्ये जातात आणि कोटी तीर्थामध्ये जर का निर्माल्य वगैरे टाकलं किंवा काय तर पाणी प्रदूषित होणार. युवक युवतींच्यासाठी मी औद्योगिक क्षेत्र किंवा त्यांच्या शिक्षणाचा जो शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे त्याच्या बाबतीत माझा पुढाकार नेहमी राहील. नामदार चंद्रकांत दादा पाटलांच्या माध्यमातून स्वच्छतागृह त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दिली होती. त्यांच्यामुळेच माझी ओळख आहे असं मी म्हणते. मी 10 वर्षात केलेलं काम हीच माझी ओळख आहे. नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे डिजिटल कोल्हापूर. कोल्हापूर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे. बिगुल वाजलेला आहे, जोडण्या सुरू आहेत, कारभारी मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि आता काही नावं फक्त निश्चित होणं बाकी आहेत. त्यानंतर प्रचारसभा होतील, लोकांच्या भेटीगाठी होतील, नेत्यांच्या भेटीगाठी होतील, आश्वासनांची खैरात होईल आणि बऱ्याच गोष्टी होतील. परंतु या सगळ्यामध्ये मी माझं समाजभान मात्र मागं ठेवलेलं नाही आहे. मी ते लोकांच्यामध्ये जाऊन व्यक्तिमत्व उलगडून दाखवण्याचं काम माझं सुरूच ठेवलेलं आहे, जे गेल्या व्हिडिओजमध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे. सध्या मी एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व तुमच्यासमोर उलगडवून दाखवणार आहे. ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. सध्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्या निवडणुकांमध्ये ते त्यांचा वारसा घेऊन आलेला आहे. त्यांचा वारसा पक्षाच्या निष्ठेचा आहे, त्यांचा वारसा समाजसेवेचा आहे आणि त्यांचा वारसा कोरोना काळात केलेल्या लोकांच्या समाजभानातून आलेल्या मदतीचा आहे. लोकांसाठी ते बराच काळ राबलेले आहेत. लोकांनी त्यांना आता आपला नेता म्हणून निवडण्याच्या घोषणा केलेल्या आहेत. मी जेव्हा प्रभाग क्रमांक 14 गेलो तेव्हा लोकांनी मला स्वतःहून विशाल शिराळकर यांच्याबद्दलची माहिती पुरवली. महानगरपालिकेचा अभ्यास करत असताना मी वेगवेगळ्या प्रभागांमध्ये जातो आणि तिथल्या आजी माजी लोकप्रतिनिधींबद्दल, भावी लोकप्रतिनिधींबद्दल जेव्हा विचारतो तेव्हा लोक मुक्त असताना किंवा ज्याला आपण मुक्तपणे जी प्रतिक्रिया देतात अशी प्रतिक्रिया म्हणून ती प्रतिक्रिया माझ्यापर्यंत येते. या प्रतिक्रियेतूनच माझे काही प्रश्न निर्माण होतात. या प्रतिक्रियेतूनच माझ्यासमोर काही व्यक्तिमत्व येतात आणि ती व्यक्तिमत्व मी डिजिटल कोल्हापूरच्या माध्यमातून तुमच्यासमोर उलगडून दाखवतो. माझ्यासोबत सध्या आहे शिराळकर दाम्पत्य. माझ्या बाजूला आहेत विशाल शिराळकर आणि त्या माझ्या दुसऱ्या बाजूला आहेत, उजव्या बाजूला आहेत त्यांच्या सुविद्य पत्नी पूजा शिराळकर. कोल्हापूर महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये सध्या पूजा शिराळकर या प्रभाग क्रमांक 14 भारतीय जनता पार्टीच्या संभाव्य उमेदवार आहेत. या दोघांबद्दल मी बोलणार आहे, त्यांच्या राजकीय वारशाबद्दल बोलणार आहे, त्यांच्या सामाजिक वारशाबद्दल बोलणार आहे आणि ही दोन व्यक्तिमत्व तुमच्यासमोर उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. शिराळकर साहेब नमस्कार. वेणी साहेब तुम्हालाही नमस्कार. डिजिटल कोल्हापूरमध्ये आपलं स्वागत. मी सुरुवात विशाल साहेबांपासून करणार आहे कारण ते सिनियर आहेत थोडे तुम्हाला, त्याच्यामुळे मी सुरुवात ही त्यांच्यापासूनच करणार आहे. खरं तर दाम्पत्याशी बोलताना त्यांच्या राजकीय वारशाबरोबरच त्यांच्या एकूणच कुटुंबाबद्दल बोलताना एक आगळीवेगळी एक भावनिक बंधन निर्माण होतो आणि ज्याच्या प्रतिक्रिया मला काही सोशल मीडियावरून सुद्धा येतात की या कुटुंबाबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. त्याच्यामुळे सुरुवात तुमच्यापासून करणार आहे. शिराळकर साहेब आपलं बालपण कुठलं? माझं बालपण जन्मगाव कोल्हापूरच. मी राहायला रविवारपेठमध्ये जन्म माझा झालेला आहे. माझा तिथंच वास्तव्य कोल्हापूर हेच माझं बालपण तिथंच झालं. शिक्षणाचा प्रवास सांगायला गेलं तर मी 1ली ते 10वी विद्यापीठ हायस्कूलला होतो. 11वी 12वी कॉलेज पण मी विद्यापीठ हायस्कूललाच केलं. हा सगळा शिक्षणाचा काळ करत असताना तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती हे जाणून घ्यायला मला आवडेल. कौटुंबिक पार्श्वभूमी बघायला गेलं तर पारंपरिक आमचा दुधाचा व्यवसाय आणि त्याचबरोबरला माझे वडील जे होते ते SS मिरजेमध्ये कामाला होते. अच्छा, प्रायव्हेट जॉबला होते. अच्छा. मग हे सगळं करत असताना मला असं वाटतं म्हणजे वडील काय फार मोठ्या जॉबला नव्हते, फार मोठे असे काही घरात पैसा येतोय किंवा असं काही बिझनेस आहे असं काही नव्हतं. काही गोष्टींमध्ये प्रत्येक सामान्य जसं मुलाला संघर्ष करावा लागतो, प्रत्येक सामान्य मुलाला करावा लागतो, तसा संघर्ष तुमच्याही वाट्याला आला? 100%. माझं जीवन तर संघर्षमय जीवन आहे. बघायला गेलं तर 10वी झाल्यानंतर मी रिक्षा व्यवसाय करत होतो. म्हणजे सकाळी कॉलेज 10वी झाल्यानंतर 11वीला गेल्यानंतर कॉलेज करायचं, दुपारी दुधाचा व्यवसाय करायचा आणि रात्री
8 नंतर रिक्षा काढायची. म्हणजे तुम्ही त्या वयात तुम्हाला लायसन्स म्हणजे कसं नाही, काय? कसं होतं त्या वयात लायसन म्हणजे 8 नंतर रात्री पोलीस नसायचे तेव्हा. अच्छा 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 अच्छा. त्यावेळेला मग मी संध्याकाळी रिक्षा काढायचो, रात्री 12-12:30 पर्यंत रिक्षा काढणार. 12-12:30 वाजता पिक्चर सुटायची. पूर्वी पिक्चरचं 9 ते 12 9 ते 12 पिक्चरचं फार करत होतं. आणि पिक्चरचं दीडपट भाडं, पिक्चर सुटल्यानंतर रिक्षाला दीडपट भाडं मिळायचं. अच्छा मग ते डबल भाडं मिळाल्यामुळं आम्ही ते एक भाडं मारणार आणि पुन्हा घरी जाऊन झोपणार. अच्छा. त्यानंतर मग दुधाचा व्यवसाय सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून सुरुवात, पुन्हा 9, 8, 8:30-9 पर्यंत दुधाचा व्यवसाय करायचा, नंतर कॉलेज करायचं. दुधाचा व्यवसाय म्हणजे तुम्ही डोर टू डोर जात होता दूध द्यायला? हा, डोर टू डोर मी दुधाचा व्यवसाय करत होतो. गोकुळ दुधाची आमची जवळ 40 वर्ष झाली एजन्सी आहे. बरं. त्या माध्यमातून मी प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलेलो आहे. त्यानिमित्ताने दूध तर सगळ्यांची रोजची गरज आहे. दुधाच्या निमित्ताने. येस. मी थोडंसं पुढे जाईन. तुम्ही मला सांगितलं की रात्री म्हणजे पोलिसांना चुकवण्यासाठी तुम्ही रात्रीचा तो व्यवसाय करा. इतकी गरज होती त्या काळात काम करण्याची? कसं होतं, आमचे वडील जेव्हा जॉबला होते 2003-04ला, 2000 साली माझी 10वी झाली. 2002 साली माझ्या वडिलांनी तिथला SS मिरजेमधला जॉब सोडला. तेव्हा वडिलांना 1800 रुपये पगार होता. 1800 रुपये पगार? 1800 रुपये पगार होता. या पगारात घर चालणं मुश्किल आहे. आणि आम्ही 4 भावंड. अरे बाबा. 4 भावंड, 1 बहीण, 3 भाऊ. मग जरा घरची परिस्थिती अगदी जेमतेम होती. म्हणजे काहीतरी आपण करायला पाहिजे. या भावनेतून आम्ही 3 भाऊ पण, मी सुद्धा आणि माझे 2 भाऊ सुद्धा, आम्ही कायम काय ना काहीतरी संघर्ष करत पुढे गेलेलो आहे. अच्छा. आता साहेबांनी सांगितलं की त्यांचा संघर्ष, हा संघर्ष तुम्हाला माहिती असेलच, म्हणजे लग्नानंतर तुमच्या त्यांनी तुम्हाला सांगितलेलं असेल. काय वाटतं अशा प्रकारे? आता मी तुमच्या भागामध्ये फिरत होतो, प्रभाग क्रमांक 14मध्ये, तेव्हा काही ठिकाणी मला अशा प्रतिक्रिया आल्या की विशाल शिराळकरांनी आम्हाला मदत केली, विशाल शिराळकरांनी आमच्या अडचणीच्या काळात आम्हाला साथ दिली. या जेव्हा प्रतिक्रिया आपल्या पतीबद्दल येतात तेव्हा एक पत्नी म्हणून तुम्हाला काय वाटतं? मला खरं तरी त्यांचा अभिमान वाटतो की हे माझे पती आहेत आणि समाजकार्य हे त्यांच्या रक्तात नेहमीच भिनलेलं आहे. हे मला लग्नापासूनच जाणवून आलेलं आहे. आणि ते जास्त महिलांच्या, सर्व नागरिकांच्या नेहमीच सेवेसाठी नेहमी उपलब्ध राहतात. ते कोणतंही त्यांचं कारण असो, त्यांच्या म्हणजे कसं आरोग्याच्या दृष्टिकोनातून असो किंवा त्यांच्या मुलाबाळांच्या दृष्टिकोनातून ते नेहमी कार्यतत्पर असतात. मी कार्यतत्पर असं सांगितलं म्हणजे महिला वर्गाची विशेष पतीकडून एक अशी अपेक्षा असते की आपल्या पतीने आपल्याला फिरायला न्यावं किंवा कुठेतरी बाहेर जाऊ, काहीतरी टुरिझम करू. पण राजकीय किंवा सामाजिक कामात असणाऱ्या माणसांना हे शक्य नसतं. तुम्हाला राग येतो कधी कधी, तुम्ही कशाला सारखं बाहेर जाता लोकांची कामं करायला आणि आम्हाला तुम्ही फिरायला नेत नाही, असं वाटतं कधी? सुरुवातीला माझी मुलं कशी छोटीच आहेत, तसं त्यांना सुरुवातीला मलाही वाटायचं की बाबा आपले पण इतरांचे जसे फिरतात तसे माझेही मिस्टरने मला घेऊन फिरायला जायला पाहिजे. पण जेव्हा मी स्वतः समाजकार्यामध्ये उतरले तेव्हा माझ्या लक्षात आलं की वेळ प्रत्येक ठिकाणी देणं हे साहजिक काम नाहीये, सोपं नाहीये. मला सांगा, तुम्ही आता तुम्ही सांगितलं की त्यांच्या सामाजिक कामात तुम्ही पण त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहिलात. हे कधी आलात तुम्ही? म्हणजे त्यांनी तुम्हाला सांगितलं का तुम्ही स्वतःहून आलात? नाही, ते काय त्यांनी मला असं काय सांगितलेलं नाहीये. पण कोरोनाच्या काळानंतर मी बघितलं महिलांना भाजीपाला, दूध हे मिळणं फार म्हणजे कठीण मुश्किल होतं. आमच्या घरी दुधाचा व्यवसाय असल्यामुळे ते दूध आणि जरा भाजीपाला ते आणून ते महिलांच्या पर्यंत पोच करत होते. मग मी सुद्धा त्यांना ते हातभार लावून जिथं गरज आहे तिथं त्यांना सांगायची की ह्या घरी तुम्ही जरा पोच करा, माझी मैत्रीणच आहे ती. असं यातून आपलं माझं समाजकार्यामध्ये, मी समाजसेवेमध्ये नेहमी त्यांच्या सोबत राहिला. कोरोना काळामध्ये तुम्ही आता सांगितलं की दुधाचा व्यवसाय तुमचा सुरू होता. कोरोना काळामध्ये ज्या जीवनावश्यक वस्तू होत्या त्याच्यामध्ये दूध पण होतं. त्या काळामध्ये तुम्ही बघितलं तेव्हा तुम्हाला काय वाटलं नेमकं? आजूबाजूला जी परिस्थिती होती की लोकांना मास्क लावून फिरायला लागायचं किंवा बाहेर पडणं शक्य नव्हतं किंवा सोशल डिस्टन्सिंग ठेवायला लागायचं, हे तुम्ही बघितलं. पण तेव्हा तुम्ही दुधाचा व्यवसाय करत असल्यामुळे थेटपणे लोकांची तुम्हाला भेटायला बघायला मिळायचं. त्यावेळी काय जाणवलं तुम्हाला? त्यावेळी आपल्याला खरं तरी कसं आहे, प्रत्येकाला म्हणजे दुधाची गरज आहे, प्रत्येकाच्या घरी मूलबाळ आहे, ह्यांना दुधाची आवश्यकता भासू शकते याची मला पूर्णपणे जाणीव होती. त्यामुळं आम्ही थोडंफार अंतर ठेवून सॅनिटायझरचा वापर करून त्यांच्यापर्यंत आपण दूध पोचवलंय, जेणेकरून त्यांना पण दूध मिळो आणि आपलं परिवार पण, आपलं आरोग्य पण सुरक्षित आपल्याला ठेवता येईल. व्यवसाय सांभाळताना तुम्ही सामाजिक भान ठेवलेलं आहे. आता यांनी सांगितलं की कोरोना काळामध्ये आम्ही सॅनिटायझर वगैरे लावून लोकांना दूध पोचवलं. हे जे काही सामाजिक भान आहे किंवा यालाच आपण म्हणतो की लोकांप्रती ही तळमळ आहे. खरं तर त्या काळामध्ये गोष्टी इतक्या अवघड झाल्या होत्या, एकतर लोक इतकी गोंधळलेली होती. एकतर पहिल्यांदाच ही महामारी या सगळ्या पिढ्यांनी बघितली, म्हणजे आजी आजोबांपासून नातवापर्यंत पहिल्यांदाच महामारी बघितली. ज्या आधी 100 वर्षापूर्वी जी आलेली महामारी होती ती बघितली होती. त्याच्यामुळे सगळ्यांचं सगळंच नवीन होतं.
त्या काळात तुम्ही लोकांकडे बघितलं तेव्हा तुम्हाला काय जाणवलं, तुम्ही काय बघितलं? काय झालं, कोरोना काळात असं अचानक लॉकडाऊन, पुन्हा असं सगळे रस्ते बंद, येण्या जाण्याच्या सुविधा बंद, त्यामुळं लोकांना काहीतरी कुणाच्या तरी आधाराची गरज होती, काहीतरी आधार त्यांना देणं गरजेचं होतं. लोक फार निराश झाली होती, आता पुढं काय होणार, आता आमचे बँकेचे हप्ते तटलेत, हे तटलेत. व ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळं लोकांना आधार देण्याचं आम्ही काम केलं. आमच्या पद्धतीनं आम्ही काही एकदम गरीब कुटुंब होती, त्या कुटुंबाला चांगल्या पद्धतीचे अन्नधान्याचे किट करून दिले. जी काही लोक क्वारंटाईनमध्ये होती त्या क्वारंटाईन लोकांना जेवणाची व्यवस्था करायचं काम केलं. पुन्हा भागामध्ये सगळ्यांना सॅनिटायझर, आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या, मास्क घर टू घर आम्ही पोच केलं, जेणेकरून कोरोनाचा प्रसार कमी व्हावा आणि लोकांना पण त्या दृष्टिकोनातून मदत व्हावी. तुम्ही व्यक्तिशः सगळी कामं केली? व्यक्तिशः आपण सगळी कामं केलेली आहेत. का गरजेचं वाटलं हे असं लोकांपर्यंत जाऊन त्यांना हे करणं, म्हणजे का आतून एक कणव होती लोकांच्या बद्दल, हे कारण होतं? नाही, पहिल्यापासूनच मला कसं आहे, दुसऱ्याला जर का वेदना झाल्या तर मला त्याच्या वेदना जाणवतात. दुसऱ्याच्या जर का वेदना असेल तर मला त्याच्या संवेदना जाणवतात. त्यामुळं त्या दृष्टिकोनातून मी त्या लोकांना काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी मदत करायला पाहिजे या भावनेतून काम केलेलं. डेफिनेटली. आपण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहात, निष्ठावान कार्यकर्ते आहात. निष्ठावान हा शब्द आजच्या काळामध्ये फार महत्त्वाचा आहे, म्हणून मी याच्यावर भर देतो. निष्ठावंतच आहे, निष्ठावंत आहात. आणि आपल्याबद्दल मी कुठल्या दुसऱ्या पक्षाच्या चर्चा ऐकलेल्या नाही आहेत, म्हणून मी तुम्हाला निष्ठावान असं विशेषण लावलं. भारतीय जनता पार्टीच्या कामाची सुरुवात कशी झाली? भारतीय जनता पार्टीची कामाची सुरुवात तसं बघायला गेलं तर त्याला कारण आहे 2015ची नगरसेवकची इलेक्शन. त्यावेळेला मला पक्षाचा किंवा बाकीचा जास्त अनुभव नव्हता राजकारणाचा वगैरे. समाजकारण मी पहिल्यापासून करत होतो, कारण राजकारणाचा नव्हता. त्यावेळेला ओबीसी पुरुष मतदारसंघ पडला होता आणि मी कार्यकर्ता असल्यामुळे मी अपक्षमध्ये फॉर्म भरला होता. अनावधानं तिथले एक पूर्वीचे तिथले नगरसेवक होते, त्यांचा अर्ज अवैध झाला. त्यानंतर नामदार चंद्रकांत पाटील दादांनी मला पुरस्कृत केलं. पुरस्कृत केल्यानंतर त्यावेळेस मी पक्षाशी जोडलो गेलो. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला चंद्रकांत दादांनी पुरस्कृत केलं, हीच फार मोठी जमेची बाजू आहे. तेव्हा पहिल्यांदा पक्षाशी तुमच्या संबंध? त्या पहिलेच पक्षाचे संबंध आले. माझी काय फार मोठी राजकीय पार्श्वभूमी नाही किंवा माझ्या कुटुंबातले कोणी राजकारणामध्ये नाही. समाजकारणामध्ये आहेत, समाजासाठी काम करत असतात, खरं राजकारणामध्ये कोण नाहीत. खरं चंद्रकांत दादांनी त्यावेळेला मला जी मदत केली ती आज सगळ्यात मी विसरू शकत नाही. आणि भारतीय जनता पार्टीचं कमळ हे माझ्या छातीवर आहे, तोपर्यंत माझी ओळख आहे. ज्या दिवशी माझ्यासमोर ते कमळ नसेल त्यामध्ये माझी ओळख नसणार आहे. पक्षामुळे तुम्हाला ओळख मिळाली असं तुम्हाला वाटतं? 100% पक्षामुळं आणि समाजासाठी केलेल्या कामामुळं ही माझी ओळख आहे, नाहीतर माझी ओळख दुसरी काय नाही आहे. आता आपण तुमच्या सामाजिक कामांबद्दल बोलत होतो. जेव्हा कोल्हापूरचा आपण विचार करतो, कोल्हापूरचा एकूण आपला कोल्हापूरकरांचा एक रांगडेपणा असा आहे किंवा त्यांचा दिलखुलासपणा असा आहे की ती एखादी गोष्ट त्यांच्या मनात आली आणि ते स्वीकारार्ह असली तर ते येणं प्रकारे स्वीकारतात. आणि एखादी गोष्ट नाकारायची असेल तर मग ती काहीही करा, तुम्ही ती स्वीकारायची नाही असं त्यांचं ठरलेलं असतं. कोल्हापूरकरांच्या या मानसिकतेमध्ये आपला प्रभाग हा महत्त्वाचा आहे आणि तो कोल्हापूरचा मध्यभाग आहे, केंद्र आहे. शहराचं हृदय म्हणला तर ते वावगं ठरणार नाही. कारण की शाहूपुरी भाग असू दे, रविवारपेठ भाग असू दे, विनस कॉर्नर प्रभाग असू दे किंवा यादव नगर असू दे, हा शहराचं हृदय आहे, मध्यवस्थित आहे. त्यामुळे हे शहराचा मध्यवस्थित भाग आहे. बरोबर. आत्ता प्रभाग क्रमांक 14 मध्ये आपण सांगितलं की शाहूपुरी किंवा जैन गल्ली म्हणजे रविवार पेठ वगैरे हे जे महत्वाचे कोल्हापूरचं कोल्हापूर आहे, मूळचं कोल्हापूर आहे. बरोबर. कोल्हापूरची मूळची राज्याची तटबंदी जी होती त्यातल्या आतलं जे महत्वाचं कोल्हापूर हे आहे ते हे आहे. त्याच्यामुळे इथली मानसिकता ही कोल्हापूरची मानसिकता समजली जाते, रांगडी मानसिकता आहे. आज मी जेव्हा तुमच्या प्रभागामध्ये फिरत होतो, लोकांकडनं माहिती घेत होतो, तेव्हा मला तुमचं नाव प्रकर्षानं समोर आलं, विशेषतः महिला वर्गांकडून. म्हणजे मी जेव्हा नागेशकर व्यायाम तुमचा PTMच्या बाजूचा बॅक साईडचा जो परिसर आहे तो किंवा जैन गल्ली या परिसरामध्ये मी जेव्हा बघितलं तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या मत्तीला पाणी नसलं की विशाल शिराळकर येतात. म्हटलं विशाल शिराळकर इथले नगरसेवक आहेत का? तर ते म्हटले नाही, ते नगरसेवक नसले तरी ते आमच्या मत्तीला येतात. खरंच तुम्ही म्हणजे अशा पद्धतीने केलेली कामं माझ्यासमोर आली, तुम्हाला काय वाटतं अशा प्रतिक्रिया जेव्हा येतात तेव्हा? नाही, कामाची ती पोचपावती म्हणावी लागेल. कारण की कसं आहे, मला कसं आहे, एखाद्याला समजा आपल्या भागात पाणी नाही तर महिलांनी फोन केलं तर समजा आपल्या घरात पाणी नसलं तर आपलं काय हाल होते, या भावनेतून त्यांच्या घरात पाणी नाही म्हणलं तर आपण पाणी देणं ही आपली जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे. या भावनेतून मी त्यांना पाणी दिले. महिलांच्या विषयी सांगायचं झालं तर मी अनेक महिलांच्या ज्या विधवा माझ्या माता भगिनी आहेत किंवा
निराधार आहेत किंवा अपंग आहेत, अनेक महिलांची ह्यांची ती मी श्रावण गांधी, संजय गांधी निराधार योजनेची मी त्यांना पेन्शन चालू करून दिली. त्याच पद्धतीनं समजा एखादी लेडीज विधवा आहे आणि तिला मुलं 18 वर्षाची आतील आहेत, तर एकल पालक म्हणून महिला व बाल कल्याणच्या माध्यमातून पर मुलग्याला 2250 रुपये पेन्शन सिंगल पॅरेंटला मिळते. तर त्या कुटुंबातील 2 मुलांना जर का 2 मुलं असतील तर त्या मुलांना 2250 प्रमाणे पेन्शन मिळते. ती पेन्शन मी अनेक महिलांना चालू करून दिली. तर ते 2250 आणि त्या विधवा महिलेची 1500 रुपये असं म्हणून तिचं घर व्यवस्थित चालावं, तिच्या त्या मुलांच्या शिक्षणासाठी त्याचा वापर पैशाचा व्यवस्थित व्हावा, या भावनेतनं आम्ही अशी अनेक कामं केली. त्याच पद्धतीनं सांगायचं झालं तर गेली 10 वर्ष ना नफा ना तोटा तत्वावर खादी ग्रामोद्योग शेजारी आमचा गरजू मुलांना वह्या विक्रीचा स्टॉल असतोय. जूनच्या 11 जून ते 15 जून शाळा सुरू होण्याच्या पूर्वी त्या माध्यमातून फार मुलांना चांगली मदत होते. त्याच पद्धतीनं झालं बघायला गेलं तर 2015 पासून आजपर्यंत आम्ही सावित्रीबाई फुले कॉर्नरमध्ये गणपतीचं विसर्जन कुंड लावतोय. किंवा ह्यापूर्वी आम्ही काय करायचो, निर्माल्य गोळा करायचो, कारण की इथले सगळे गणपती जे आहेत ते आमच्या कोटी तीर्थामध्ये जातात आणि कोटी तीर्थामध्ये जर का निर्माल्य वगैरे टाकलं किंवा काय तर पाणी प्रदूषित होणार. तर ते पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून आम्ही पूर्वी काय करायचो, निर्माल्य गोळा करायचो आणि प्रसाद वाटप करायचो. कारण 2020 नंतर जसा कोरोना आल्यानंतर बाहेर पडायचं नाही, कुंडामध्ये किंवा घरगुती विसर्जन आपण घरातल्या घरात करायला लागलो. तर त्यावेळेला आम्ही 2020 पासून सावित्रीबाई फुलेची इथं एक कुंड लावायला लागलो आणि कुंडच्या माध्यमातून गणपती विसर्जन करून ते कुंडात विसर्जन करून महापालिकेला सुपूर्द करतो आणि निर्माल्य पण सगळं वेगळं करत होतो. आमची पर्यावरणावर काम करणारी संस्था आहे कोल्हापूर अर्थ वॉरियर्स. त्याच्या माध्यमातून आम्ही काही व्हॉलेंटियर आहे, हे पर्यावरणावरच काम करतोय. त्या पर्यावरण काम करताना वृक्षारोपण असू दे किंवा ई वेस्ट कचरा गोळा करत असू दे किंवा बाकीचे देवदेवतांचे पोस्टर बिस्टर इकडे तिकडे पडले असतील तर ते गोळा करून त्याच्या आपल्या शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट कशी लावता येईल यासाठी आम्ही निश्चित चांगलं काम करतो. डेफिनेटली. तुम्ही ही जी आता मला सांगितलं की अशा पद्धतीने तुम्ही सामाजिक कामं करता, त्याच्यातला मला तुम्ही जो सांगितलं की खादी ग्रामोद्योगच्या बाजूला तुम्ही गेली 10 वर्ष वह्यांचा स्टॉल लावता. बरोबर. तुम्ही स्वतःला बघता ते विद्यार्थ्यांच्यामध्ये की मी असा गरजू होतो, मलाही त्यावेळी मदतीची गरज होती आणि आज मी उभं राहणं गरजेचं असं वाटतं तुम्हाला? 100% मी तसंच बघतोय. कारण की जेव्हा मी शाळेमध्ये होतो तेव्हा आमची आई त्या लक्ष्मीपुरीमध्ये एक संस्था आहे, धान्य व्यापाऱ्यांची संस्था आहे, ती दरवर्षी मुलांना विद्यार्थ्यांना वह्या देते. तर आमची आई त्यांनी शाळा सुरू व्हायच्या आधी तर तिथं जाऊन नाव नोंदवून यायची आमच्या 3 भावांची किंवा आमच्या बहिणीची की आम्हाला मोफत वह्या मिळाल्या. बरोबर. ती काहीतरी भावना मनात आहे, आपण काहीतरी समाजात जन्माला आलोय तर समाजासाठी आपण काहीतरी करणं गरजेचं आहे, या भावनेतून ते काम करते. बरोबर. तर मला तुमच्याकडे यायचं आहे आणि मला हे विचारायचं आहे की आता सध्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये इथं पहिली आव्हानात्मक निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये पूजा विशाल शिराळकर यांचं नाव आलेलं आहे महिला म्हणून. काय वाटतं तुम्हाला, ओबीसी महिला म्हणून तुमचं नाव समोर आलेलं आहे, एक मोठी जबाबदारी म्हणून आता लोक तुमच्याकडे बघायला लागले. काय घेऊन जाणार आहात तुम्ही महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये लोकांसमोर, जनतेसमोर? महानगरपालिकेचे मधून आता माझी उमेदवारी झालेली आहे, त्याच्यामधून मी तर सर्वात पहिल्यांदा ठरवलं आहे की महिला सक्षमीकरणासाठी माझे प्रयत्न भरपूर राहणार आहे. कारण महिलांना सर्व ठिकाणी तोंड द्यावं लागतंच, कारण आणि महिला औद्योगिक क्षेत्रामधून महिलांची प्रगती व्हावी असं मला वाटते. कारण की महिला त्या रोजगारातून त्या स्वतःच्या पायावर उभ्या पण राहतील आणि त्यांना एक आर्थिक पाठबळ मिळेल, ही माझा म्हणजे जास्त दृष्टिकोन आहे. त्यातूनच त्याच्याबरोबर स्वच्छता ही महिलांच्यासाठी गरजेची आहे. आपले तर शारदीय नवरात्रोत्सव हा बरोबर चांगला मोठ्या प्रमाणात असतो, त्यामध्ये महिला कसं देवदर्शनासाठी बाहेर जातात त्यावेळी त्यांना 2-3 तास आपल्या लाईन मध्ये उभा राहावं लागतं दर्शनासाठी. त्यासाठी स्वच्छतागृहे महिलांच्यासाठी अपुरे आहेत आपल्या इथं आणि जरी असतील तर त्यांची देखभाल व्यवस्थित झालेली नाही, स्वच्छता नीट नाहीये. मग त्याच्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहे. बरोबर. आता तुम्ही जो मुद्दा मांडलात की महिलांच्या स्वच्छतागृहाचा, हा बराच काळ गाजलेला मुद्दा आहे आणि याकडं दुर्लक्ष करणं हे म्हणजे फार दुष्टपणाचं आहे असं मी म्हणतो. कारण बाहेरून येणाऱ्या महिलांच्या स्वच्छतागृहांची जास्तीत जास्त संख्या असणं हे फार गरजेचं आहे. हा मुद्दा कसा तुम्ही लावून धराल, काय सांगाल त्याच्याबद्दल? महिलांना म्हणजे कसं आहे, स्वच्छता ही महिलांना स्वच्छतागृहाची
गरज आहेच. ती मुद्दा म्हणजे आपल्या इथं दिसत नाहीये. कुठंही स्वच्छतागृह आहेत आणि त्याची देखभाल होत नाही, पण तिथं कर्मचारी लावून आपण त्याची वेळोवेळी देखभाल घेतोय. पाणी व्यवस्था आहे की नाही, त्या पाण्याची व्यवस्था आहे, गरजेची आहे. तिथं त्याची सगळी दुरवस्था झालेली आहे. हे तुम्ही बघताय अजून? हा, बघते. विशालजी, मला तुमच्याकडे यायचं आहे आणि मला एक विचारायचं आहे की मध्यंतरी चंद्रकांत दादा पाटलांनी कोल्हापूरमध्ये स्वच्छतागृह काही हे करून दिली होती, एस्टॅब्लिश करून दिली होती. दुर्दैवाने त्याची व्यवस्था नीट राहिली नाही. त्याला नागरिकांची उदासीनता असू दे, प्रशासनाची उदासीनता असू दे, कारण काहीही असू दे, परंतु ते तसं झालं. काय वाटते तुम्हाला की हा त्यांचा वारसा, एक तर तुम्ही त्यांचे कार्यकर्ते आहात, त्यांनी तुम्हाला घडवलेलं आहे असं एकूण तुमच्या बोलण्यातून दिसतं. हा जो मुद्दा आहे स्वच्छतागृहांचा, याच्याकडे तुम्ही कसं बघता? कोल्हापुरामध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह असणं गरजेचंच आहे. नामदार चंद्रकांत दादा पाटलांच्या माध्यमातून स्वच्छतागृह त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दिली होती, पण खरं त्या पद्धतीनं प्रशासनाने त्याची देखभाल दुरुस्ती झाली नाही. आता ती सगळी स्वच्छतागृह मोडकळी झालेली आहे. एखादी महिला बाहेर पडली, समजा एखाद्या वेळेस आपले कल्चरल प्रोग्राम असले तर कल्चरल प्रोग्रामला ती बाहेर पडली, खरेदी असू दे किंवा आणि कुठल्या पण गोष्टी असू दे, तर 3-4 तास ती बाहेर पडते, तर तिला स्वच्छतागृहाची फार मोठ्या प्रमाणात गरज असते. तर आता बघितलं तर कोल्हापूरमध्ये आता आपण बघायला गेलो तर 5 किलोमीटरवर एक सुद्धा स्वच्छतागृह नाही. आणि एखादं जर असलं तर तिची एवढी घाणेरडी दुरावस्था आहे, तर माणसाला जाण्यासारखी, म्हणजे त्या स्त्रीने जाण्यासारखी परिस्थिती नाही. तर कोल्हापूरमध्ये स्वच्छतागृह असणे गरजेचं आहे. किमान मला वाटतं की अर्धा किलोमीटर किंवा 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये स्वच्छतागृह असणे गरजेचंच आहे आणि व्हायलाच पाहिजे. अच्छा, मी थोडंसं पुढं जाईन. मी आता राजकीय प्रश्नांवर येईन. कोल्हापूर महानगरपालिकेची ही निवडणूक ही सगळ्याच अर्थाने, सर्वार्थाने ही चॅलेंजिंग असणार आहे. त्याचं कारण 4 प्रभागांचा एक प्रभाग असेल. एका उमेदवाराला 4ही प्रभागांमध्ये फिरायचं आहे. जोडण्यापूर्वी एका प्रभागापुरत्या होत्या, आताच्या जोडण्या या त्या प्रभागाच्या पलीकडे जाणार आहेत. पक्षीय भेदाभेद असणार आहेत, गटातटांच्या स्पर्धा असणार आहेत, हेवेदावे असणार आहेत, राजकीय ईर्ष्या असणार आहे. या सगळ्यामध्ये शिराळकर दाम्पत्य या निवडणुकीला कसं सामोरं जाणार आहे, काय तयारी आहे? गेली 10 वर्ष आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इलेक्शन, कोल्हापूर महानगरपालिका इलेक्शन टार्गेट ठेवून काम करत आलेलं आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण ज्या पद्धतीनं करायचं त्या पद्धतीनं आम्ही गेली 10 वर्ष करत आलेलो आहे. मला निश्चित खात्री आहे भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व जे नेते आहेत, चंद्रकांतदादा पाटील असू देत, खासदार धनंजय महाडिक असू देत, आमदार अमल महाडिक असू देत, आमचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीचे माजी अध्यक्ष महेश जाधव असू देत, जिल्हाध्यक्ष विजय जाधव असू देत किंवा आमचे राहुल चिकोडे असू देत, हे सर्व मला माझ्या पाठीशी भक्कम आहेत. आणि निश्चितच मी जे 10 वर्षात जे मी काम केलेलं आहे त्या कामाच्या माध्यमातून त्याची पोचपावती येणाऱ्या महापालिकेमध्ये मला उमेदवारी मिळवून देऊन निश्चितच माझी शबासकी त्या पद्धतीने देणार, थाप देणार आहे. बरोबर. मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन की तुम्ही जेव्हा लोकांच्या मध्ये जाता, एक स्त्री म्हणून जाता किंवा एक उमेदवार म्हणून जाणार आहात, तेव्हा तुम्ही काय ओळख घेऊन जाणार आहात तुमची? माझी ओळख तर माझे पती श्री विशाल शिराळकर यांच्यासोबत म्हणजे जोडलेली गेलेली आहे. त्यांच्यामुळेच माझी ओळख आहे असं मी म्हणते, कारण की त्यांच्याबरोबरच मी समाजसेवेमध्ये आली, तसंच आता राजकारणामध्ये पण उतरले आहे. राजकारणात उतरले आता त्याचा माझ्यासाठी एक राजकारण जरा माझ्या पाठीशी असेल तर म्हणजे त्यांनी एक मला अधिकार दिला तर मी याच्यामध्ये महिलांच्यासाठी बरेचसे प्रयत्न करणार आहे. तसेच गरजू लोकांना माझी मदत राहणार आहे. आणि युवक युवतींच्यासाठी मी औद्योगिक क्षेत्र किंवा त्यांच्या शिक्षणाचा जो शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे त्याच्या बाबतीत माझा पुढाकार नेहमी राहील. त्यांना शैक्षणिक मदतीसाठी तुम्ही पुढे तयार राहणार आहात असं तुम्हाला म्हणायचं आहे. आत्ताची या निवडणुकीमध्ये मी एकतर तुम्हालाही राजकीय वारसा मला वाटते नाही आहे आणि तुम्ही ही पहिल्यांदाच ही निवडणूक लढताय. एखादी निवडणूक लढवताना किंवा एखादं काम करताना सत्ता खरंच गरजेची असते की सामाजिक काम म्हणून पण तुम्ही पुढे जाऊ शकता? नाही, सत्ता ही गरजेचीच आहे. सामाजिक कार्यातून आम्ही तर आता सध्या चालूमध्ये असत सामाजिक कार्य आमचं नेहमीच कार्यरत आहेच, पण आता त्याला जर आपल्याला जर राजकीय दृष्टिकोनातनं जर आम्हाला त्याचा अधिकार मिळाला तर कचरा किंवा स्वच्छता ह्याच्या बाबतीत आपल्याला तो अधिकार मिळाल्यानंतर ना आपण सर्वस्वीपणे त्याला प्रयत्न करून आपल्याला त्याची जोड मिळाली तर आपलं भवितव्य जे राजकारणामध्ये जे समाजसेवेसाठी आपलं जे भविष्य आहे कोल्हापुराच्या विकासासाठी त्याच्यासाठी मला भरपूर त्याची मदत होणार आहे. शिराळकर साहेब, मुलाखतीच्या शेवटाकडे जाताना मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. त्याच्यातला माझा हा प्रश्न पहिला आहे की सध्या
बऱ्याच गोष्टी क्लिअर नाही आहेत, स्पष्ट नाही आहेत. म्हणजे आपण बघतोच आहोत, काही गणितं जुळवत आहेत. निवडणुका लढवताना नुसतं भावनिक होऊन चालत नाही, राजकीय समीकरणं जुळवावी लागतात. कुठलाही पक्ष हा नेहमी शक्यतेवर आणि त्याच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवत असतो. तुम्ही काय म्हणून जाताय जेव्हा, म्हणजे तुमची तयारी कुठंपर्यंत आलेली आहे हे तर प्रश्न माझा झालाच, परंतु त्याच्या पुढे जाऊन मी हे विचारतो की शक्यता काय आहे पक्षाकडून? तुम्हाला पॉझिटिव्हली बघितलं जातं विशाल चिलाळकरांकडे? 100% पॉझिटिव्हलीच बघितलं जाते. माझी ओळख ही मी 10 वर्षात केलेलं काम हीच माझी ओळख आहे. आणि त्या कामाच्या दृष्टिकोनातून मला आमचे जे सगळे महायुतीचे नेते मंडळी आहेत ते मला निश्चितच त्यांची मदत राहील आणि मला उमेदवारी त्यांच्याकडून मिळेल, 100% खात्री आहे. नागरिकांनी पण प्रामाणिकपणे सांगते, नागरिकांनी जर माझ्यावर विश्वास ठेवावा आणि मला त्यांनी सहकार्य द्यावं आणि मी ते प्रामाणिकपणे सर्वस्वी आपण सर्वांच्या माध्यमातून आपण हे काम पूर्ण करत राहू असं तुम्हाला विश्वास वाटतो? हो. कोल्हापूर म्हटलं की फुटबॉल खेळाडूंचा एक फुटबॉल वेडं शहर म्हणून ओळखलं जातं. बंगाल नंतर कोल्हापूर, कोलकात्यानंतर कोल्हापूरमध्ये वेड आहे. म्हणजे मोठे मोठे मेसी, रोनाल्डोचे कटआउट्स लागलेले असतात, वादावादी पण होते त्याच्यातनं, जल्लोष असतो, सगळ्या गोष्टी आहेत. ही तरुणाई त्या जल्लोषामध्ये बुडलेली असते. फुटबॉलसाठी काहीतरी काम करावं असं तुम्हाला कधी वाटलं किंवा त्या दृष्टीने तुमचा काय आराखडा तयार आहे? आता मी ज्या भागामध्ये राहतोय किंवा हा 14 नंबरचा प्रभाग येतोय त्यामध्ये 3 मोठी मोठी फुटबॉल संघ आहेत. फुटबॉल ही कोल्हापूरची पंढरी असल्यासारखं. बरोबर. फुटबॉलच्या खेळाडूंना आपल्या कसं आहे, स्थानिक जे खेळाडू आहेत हे कोल्हापूर लेवललाच चांगले खेळू शकतात. तर कोल्हापूर सोडून गेल्यानंतर ते चांगल्या पद्धतीनं खेळत नाहीत किंवा प्रशिक्षण त्यांना नाही किंवा प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्यासाठी काहीतरी एक चांगल्या पद्धतीचं ठोस पद्धतीचं काम व्हायला पाहिजे. फुटबॉलसाठी काहीतरी होणं गरजेचं आहे. कारण की फुटबॉलचे आता काही जुने खेळाडू बघितले तर ते काय फार मोठ्या लेवलला गेलेत असं नाही. बघायला गेलं तर आपला एखादा फुटबॉल खेळाडू असेल तर गेला तर तो पोलीस किंवा PSI पर्यंत जातोय. खरं नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवलला फुटबॉल खेळून तो कुठेतरी मोठ्या लेवलला गेला असं बघायला मिळत नाही. तर त्यासाठी काहीतरी प्रयत्न चांगल्या पद्धतीने करायचं माझं मानस आहे. त्याच पद्धतीने बघायला गेलं तर आमच्या शिवाजी स्टेडियमवरती 2 फुटबॉलच्या टीम आहेत, त्या नित्य नेमानं सराव करत असतात. आम्ही दर 19 फेब्रुवारीला शिवजयंती निमित्त त्या स्टेडियमची स्वच्छता आहे, फुटबॉल खेळाडू असतील, क्रिकेट खेळाडू असतील किंवा आणि मॉर्निंग वॉकला येणारे नागरिक असतील किंवा आणखीन जे कोण आमचे पोलीस भरतीला किंवा मिलिटरी भरतीला येणारे प्रॅक्टिस करणारे जे मुलं असतील यांच्या वतीनं आम्ही नेहमीच ते स्टेडियम स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि दर 19 फेब्रुवारीला नित्य नेमान आता 10-12 वर्ष झालं आम्ही वर्षातून एकदा स्टेडियम स्वच्छ करतोय अखंड आणि 25-50 पोती कचरा आम्ही काढत असतो. दर शिवजयंतीला 19 फेब्रुवारीला तुमचा? कारण की काय दुर्दैव सांगायचं म्हणजे काय झालं, स्टेडियम काय माहिती आहे का बंदिस्त नाही, त्यामुळे रात्री ओपन स्टेडियम आहे, त्यामुळे रात्री अपरात्री कोणी पण येते, कचरा करते, जाते, काय वाटेल त्या गोष्टी घडतात. त्यामुळे स्टेडियम एक बंदिस्त होणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार? 100% प्रयत्न करणार. स्टेडियम मध्ये बघायला गेलं तर मध्यंतरी 2 कोटी रुपये खर्च केले. तर 2 कोटी रुपये खर्च करून स्टेडियम मध्ये कुठं खर्च केले काय दिसेना झाले. आता तर तुम्ही आत्ताच्या घडीला जाऊन बघितलं तर स्टेडियमचं गेट सगळं मोडकळीला आलेलं आहे. तिथं डस्टबिन नाहीत, मुलांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही, ज्या लेडीज येतात त्यांना चेंजिंग रूम नाही. फार दुरावस्था आहे. आणि प्रचंड दरवर्षी आम्ही कचरा काढतोय, स्वच्छ करतोय. स्टेडियमवर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर स्टेडियम आहे, तर त्या मानानं त्यांच्या नावाच्या मानानं तिथं सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे. तर तिथं काहीही होत नाही. दरवर्षी आम्ही तिथं स्वच्छता करतोय, पुन्हा 1-2 महिने स्वच्छ राहते, पुन्हा जैसी तशी परिस्थिती. अनेक वेळेला आम्ही जे क्रीडा अधिकारी आहेत त्यांना निवेदनं दिलेत की हे स्टेडियम बंदिस्त करा, याच्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करा. तर प्रशासनाचा दिव्याखाली अंधार आहे. कोणतंही काम ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ते होत नाही. नक्कीच. मी तुमच्याबद्दल जेव्हा प्रतिक्रिया घेत होतो लोकांच्याकडनं तेव्हा मला असं ऐकायला मिळालं की विशाल चिलाळकरांनी दिव्यांग बांधवांसाठी काहीतरी काम केलेलं आहे, त्यांच्यासाठी सुद्धा योगदान आहे. नेमकं काय आहे ते? दिव्यांग बांधवांसाठी आपण पेन्शन तर चालू करून दिलेलीच आहे. त्याच पद्धतीनं कोल्हापूर पॅरालिम्पिक टीम आहे आणि अमेरिकेत स्थित असणारे प्रणव देसाई म्हणून आहेत, ते स्वतः दिव्यांग आहेत. त्यांची एक भावना असते की मी स्वतः दिव्यांग आहे तर दिव्यांगासाठी काहीतरी करावं. मग या दोन्ही कोल्हापूर पॅरालिम्पिक टीम आणि आमची एक आमच्या भागातले एक
हँडिकॅप महिला ज्या आहेत वैष्णवी देसाई म्हणून, त्यांच्या माध्यमातून आणि आमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून 43 शिलाई मशीन, 43 शिलाई मशीन, 4 व्हीलचेअर आणि 2 मोबाईल अशा पद्धतीनं दिव्यांग बांधवांना आपण मदत केलेली आहे. बरोबर. मला असं वाटतं की जेव्हा मी सकाळपासून तुमच्या प्रभागामध्ये फिरत होतो, प्रभाग क्रमांक 14मध्ये, तेव्हा महिलांच्या बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. त्याच्यामध्ये महिलांची संख्या प्रतिक्रिया देणाऱ्यांच्यामध्ये जास्त होती. पण लाडकी बहीण तुमच्या मदतीला येणार आहे का निवडणुकीत? निश्चितच. या भागामध्ये बघायला गेलं तर सर्वाधिक लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून मी सगळ्या महिलांना पेन्शन चालू करून दिले. त्याच पद्धतीनं पेन्शन चालू करून दिल्यानंतर आता आधार अपडेट करायचं होतं, पॅन कार्ड आणि आधार अपडेट करायचं, ते पण कॅम्प लावून महिलांना मी बहुतांश महिलांना हजाराच्या संख्येनं लाडकी बहीण योजना चालू करून दिलेली. या निवडणुकीमध्ये त्या तुमच्यासाठी मोठा पॅटर्न ठरणार. नक्कीच ज्या बहिणी आहेत त्या भावाच्या मदतीला नक्कीच येणार आहे. त्यांचा आशीर्वाद आमच्यावर कायम यापूर्वी पण होता, आता पण आहे आणि इथून पुढे पण राहणार. बहिणींचा, लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असणार आहे असं ते म्हणतात. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये आपण बघितलं की लाडकी बहीण योजना आहे, हा जो पॅटर्न होता तो पॅटर्न फार महत्त्वाचा ठरला, परिणामकारक ठरला. आणि जसं सांगितलं आता विशाल शिराळकरांनी, तसं त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा, त्यांच्या प्रभागामध्ये सुद्धा त्यांनी मोठ्या संख्येने महिलांना या योजनेचा लाभ मिळवून दिलेला आहे. माझ्याबरोबर सध्या शिराळकर दाम्पत्य होतं. या दाम्पत्याशी मी गप्पा मारल्या. त्या राजकीय गप्पा होत्या, त्यांच्या कुटुंबाबद्दलच्या गप्पा होत्या, त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दलच्या गप्पा होत्या. कोल्हापूर महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये मी अनेक राजकीय व्यक्तिमत्वांना भेटणार आहे, सामाजिक व्यक्तिमत्वांना भेटणार आहे आणि त्यांची भूमिका जाणून घेणार आहे. तुम्ही पाहत राहा डिजिटल कोल्हापूर. आणि विशाल शिराळकरांचं आणि पूजा शिराळकरांचं हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला? त्यांच्या बोलण्याबद्दलच्या, त्यांच्या राजकीय भूमिकाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि पाहत राहा डिजिटल कोल्हापूर. शिराळकर साहेब, आपण आमच्या या पॉडकास्टमध्ये सहभागी झालात, आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल आपलं मनापूर्वक आभार मानतो. वेळ साहेब, तुमचंही मी आभार मानतो. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.